कोल्हापूरमधील फुलेवाडी भागात मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना घडली। या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला। या भीषण घटनेत शाहूनगर येथील 7 जण गंभीर जखमी झाले असून ही इमारत अगदी बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात होती। मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू असताना अवघे 2 पोती सिमेंट टाकणे शिल्लक होते। मात्र याच दरम्यान सपोर्ट साठीचे कॉलम निसटल्यामुळे संपूर्ण स्लॅब खाली कोसळला आणि मोठा अपघात घडला। स्लॅबच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुरांना तातडीने अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचावले। जखमींवर सध्या सीपीआर रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत। या अपघाताची माहिती मिळताच आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तात्काळ धावले। या दरम्यान भीषण अपघातामुळे बांधकामातील सुरक्षिततेच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून चौकशीची मागणी होत आहे। 9:15च्या दरम्यान काम आम्ही करत होतो, ते अचानक 2 पोते कॉन्क्रीट राहिलेलं काम सपायला। 2 पोते कॉन्क्रीट राहताच अचानक मागणं आवाज आला। आवाज आल्यावर ते सगळेच पडलं। माणसं आमची थोडी उड्या मारली, 3 जण आत अडकली, त्यांना बाहेर काढलं। ह्याच्या पलीकडे आता काय टोटल किती जण होते? 6 जण अडकलेली। आणि आता किती जणांना वाचवले? 6च्या 6 सगळी बाहेर काढली। आता कोण राहिलेलं नाही? अजून कोण नाही राहिला। कशामुळे ही घटना घडली असेल काय वाटतंय? काही कल्पना नाही। जी अडकली होती त्यांची काय प्रकृती कशी आहे काय सांगा? दवाखान्यात जाऊन बघायला पाहिजे। इथून तर एकाच्या पायाला लागले, त्यालाच कमरेला पण मार बसला, एकाच्या हाताला लागले, 2 जण पायालाच लागलेले सेंटरिंगवाले, आणि 1 जण खाली पडलेला होता, तो काय हालत नव्हता। किती दिवसांपासून काम चालू होते? हे काम फास्टच आहे। किती दिवस चालू आहे? किती दिवस चालू आहे का? काय कल्पना नाही। साधारणतः सायंकाळी 9:30च्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले। दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम, एसपी साहेब, आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे, सीएफओ आहेत, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, हे सर्वजण या ठिकाणी पोहोचले। या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली। एकूण जे काही 7 लोक या ठिकाणी होते, जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली, ते 7 लोक सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं। एक अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं। आणि त्यानंतर मागच्या 1 तासापासून अजून कोणी असू शकतं का अशी शंका होती। त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं। आता या ठिकाणी कोणीही नाही, जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत। आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते, 4 लोक जे आपण सीपीआर मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे, आणि 1 जण आहे ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल, अशी आता जी वस्तुस्थिती आहे। आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।